न्यूटन्स कॉर्पस्कल थिअरी म्हणजे काय हे आता आपण बघूया. न्यूटन कॉर्पस्कल थिअरी सगळ्यात पहिले त्यांना काय सांगितलं न्यूटननं, लाईट इज अ मेड ऑफ अ पार्टिकल. लाईट ही एका पार्टिकलपासून बनलेली आहे. पार्टिकल म्हणजे छोटे छोटे कण. त्याच पार्टिकल्सला न्यूटनने नाव दिले कॉर्पस्कल्स. त्या पार्टिकल्सलाच न्यूटनने नाव दिले कॉर्पस्कल्स. या कॉर्पस्कल्सवरूनच एक्झाममध्ये क्वेश्चन येतो न्यूटन्स कॉर्पस्कल्स थिअरी, एक्सप्लेन न्यूटन्स कॉर्पस्कल थिअरी. ओके, पहिला मुद्दा आहे लाईट इज मेड ऑफ अ पार्टिकल कॉल्ड कॉर्पस्कल्स. सेकंड मुद्दा आहे कॉर्पस्कल्स आर इलॅस्टिक, हार्ड, मासलेस अँड डिफरंट साइज अँड शेप्स. कॉर्पस्कल्स आर इलॅस्टिक. आपण राईट ऑफ रिफ्लेक्शन, एका अँगलने लाईट येते त्याच अँगलने लाईट रिफ्लेक्ट होती. लाईट ऑफ अ रिफ्लेक्शन आपण बघितलेलं आहे. तर न्यूटनचं म्हणणं आहे ड्यू टू इलॅस्टिक नेचरमुळे हे पार्टिकल्स असे आले आणि असेच रिफ्लेक्ट झाले. का? ड्यू टू इलॅस्टिक नेचर. हार्ड, मासलेस, हार्ड पण आहेत पण त्या पार्टिकल्समध्ये कॉर्पस्कल्सला कोणते वेट नाही आहे. त्याच्यामुळं या हवेमध्ये किंवा इथं जी आपली लाईट आहे ती आपण जे लाईट अनुभवतोय बघतोय त्याचा आपल्याला असं कधी जाणवतं का एखादा कॉर्पस्कल आपल्या डोक्यामध्ये पडला, एखादा कॉर्पस्कल आला माझ्या खांद्यावरती पडला, असं आपल्याला फील होतं? कधीच फील होत नाही. का? न्यूटनचं म्हणणं होतं की लाईट जी कॉर्पस्कल्स आहेत ते मासलेससुद्धा आहेत, डिफरंट साईज अँड शेप्सचे आहेत. न्यूटनचं म्हणणं हे जे पार्टिकल्स आहेत ते डिफरंट साईज आणि डिफरंट शेपचे आहेत. ओके, त्याचे शेप आणि साईज वेगवेगळे आहे. त्याच्या खालचं मग तुम्ही बघू शकता डिफरंट कलर्स ऑफ अ लाईट ड्यू टू डिफरंट साईज ऑफ अ कॉर्पस्कल्स. हे जे डिफरंट साईज आहेत ना कॉर्पस्कल्सचे त्याच्यामुळं लाईटचा कलर वेगवेगळा आहे असं न्यूटनने सांगितलेलं त्याच्या थिअरीमध्ये. आपल्याला समजा जी ग्रीन लाईट आहे, येल्लो लाईट आहे, रेड लाईट आहे जी बघायला भेटते तर त्याचे जे कॉर्पस्कल्स आहेत ते वेगवेगळ्या साईजचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हा वेगवेगळा कलर लाईटचा अनुभवता येतो असं न्यूटन त्याच्या कॉर्पस्कल थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा स्पीड ऑफ अ कॉर्पस्कलचे डिफरंट इन डिफरंट मीडियम. मीडियम म्हणजे काय असतं? एक आहे पाणी आणि एक आहे हवा. हवेला आपण म्हणतो रेअरर मीडियम, पाण्याला म्हणतो डेन्सर मीडियम. हे झालं वेगवेगळे मीडियम्स. तर लाईट हवेमध्ये वेगळ्या स्पीडनं चालते आणि पाण्यामध्ये वेगळ्या स्पीडनं चालते असं न्यूटनने सांगितलं. स्पीड ऑफ अ कॉर्पस्कलचे डिफरंट इन डिफरंट मीडियम. स्पीड ऑफ अ लाईट इन अ डेन्सर मीडियम इज मोर दॅन दॅट अ रेअरर मीडियम. स्पीड ऑफ अ लाईट इन अ डेन्सर मीडियम. समजा ही बकेट आहे, बकेटमध्ये हे पाणी भरले, पाण्याला आपण काय म्हणतो? डेन्सर मीडियम. हवेला काय म्हणतो? रेअरर मीडियम. न्यूटनने काय सांगितले? इन डेन्सर मीडियम इज मोर. म्हणजे जे लाईटचे कॉर्पस्कलचे जे स्पीड आहे ते पाण्यामध्ये जास्त आहे हवेपेक्षा. म्हणजे हवेमध्ये लाईटीचं स्पीड कमी आणि पाण्यामध्ये लाईटचं स्पीड जास्त असं न्यूटनने त्याच्या थिअरीमध्ये हे सांगितलेलं आहे. जर एक्झाममध्ये न्यूटन कॉर्पस्कल थिअरी तर तुम्हाला हे पॉईंट्स लिहायचे आहेत.